मराठी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट. स्टार्ट. परिच्छेद. निवडणुका जाहीर झाल्यानंतर सगळ्या लहान मोठ्या राजकीय पक्षांमध्ये एकदम खळबळ माजते. मग त्या पूर्व मुदतीनंतर असोत किंवा मुदतपूर्व असोत, निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करणे हा मोठाच डोकेदुखीचा विषय सगळ्याच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा असतो. स्वातंत्र्योत्तर 50 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवानंतरही आपल्या राजकीय पक्षांनी उमेदवारांसाठी कुठलेही निकष तयार केलेले दिसत नाहीत. प्रस्थापितांच्या नातेवाईकांना, हितसंबंधींना उमेदवारी देणं हा त्यातला त्यात सोपा मार्ग बहुतेक सर्व पक्षांनी अवलंबलेला दिसतो. नेहरू घराणेशाही विरुद्ध ओरडता आता सर्व राजकारणी घराणेशाहीचे पाठीराखे झालेले दिसतात. परिच्छेद. लोकशाही राजकारणात संख्येला फार महत्त्व आहे. त्यामुळे ऐनकेन प्रकारे संख्येचे गणित जमवून सत्ता काबीज करणं याला फार महत्त्व येतं. पण त्यातल्या ऐनकेन प्रकारामुळे हे गणित कधी चुकेल याचा नेम नाही. निवडणुका जिंकण्यासाठी ज्या अनेक गैरप्रकारांचा, गैरमार्गाचा अवलंब केला जातो त्याचा परिणाम म्हणजेच हे सगळे संपत्ती मिळवण्याचे गैरमार्ग तसेच उघडे ठेवावे लागतात. कारण याच मार्गाने मिळालेल्या पैशामुळे या निवडणुका जिंकल्या किंवा लढल्या जातात. या गैरमार्गी लोकांचं महत्त्व असं आपोआप वाढतं. निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये याच हितसंबंधीचा गोतावळा जमा होतो. परिच्छेद. अशा वेळी संभ्रमात पडतो तो मतदाता. मतदान हे तुमचं पवित्र कर्तव्य आहे. तो तुमचा मूलभूत हक्क आहे. हा दर निवडणुकीमध्ये जपला जाणारा मंत्र आहे. पण हा हक्क आणि कर्तव्य बजावायचं कसं, कोणाला मत द्यायचं हे कसं ठरवायचं हा मोठा गहन प्रश्न मतदारांपुढे असतो. परिच्छेद. सत्तेचं केंद्रीकरण हे या अधोगतीला कारणीभूत असावं. देशाच्या एका कोपऱ्यातल्या मतदारसंघाचा उमेदवार ठरवणं हे काम दिल्लीत बसलेल्या 5, 10, 50 लोकांनीच करायचं ही कल्पनाच किती चूक आहे. निवडणुकीच्या तिकीट वाटपासाठी उमेदवार जेव्हा दिल्लीच्या वाऱ्या करतात तेव्हा पक्षश्रेष्ठींना आपली उपयुक्तता, महत्त्व पटवण्यासाठी आपल्या समर्थकांची फौज घेऊन ते दिल्लीत डेरा घालतात. या अशा बातम्या वाचल्यानंतर उमेदवारांना प्रश्न पडतो की उमेदवारांची योग्यता समर्थकांच्या संख्या बळावर आहे की त्यांच्या दृश्य कामगिरीवर अवलंबून आहे. प्रत्यक्ष कामगिरीचा निकष कुठल्याच पक्षामध्ये दिसत नाही. निवडणुका झाल्यानंतर या पक्षांची कार्यालये ओस पडलेली दिसतात. कायमस्वरूपी कार्य करण्याची योजना कुठेच दिसत नाही. परिच्छेद. मतदारांनी पूर्ण विचारांती मतदान करावं हे मान्य, पण त्यांच्या पुढची समस्या फार जटिल आहे. पक्षांची विचारसरणी मान्य आहे की नाही हे बघायचं, मग त्यांच्या उमेदवारीबद्दलही विचार करायचा. बरेचदा अडचण ही असते की पक्ष ठीक असेल तर उमेदवार ठीक नसतो. कधी या उलट उमेदवार ठीक वाटला तर त्याचा पक्ष मान्य नसतो. परिच्छेद. निवडणूक सभा या नुसत्या सभा न होता लोकांबरोबर चर्चासत्र व्हावीत. प्रचार सभांमध्ये प्रत्येक उमेदवार खरी खोटी यशोगाथा लोकांसमोर मांडून पुढची आश्वासने देतो. करू न शकलेल्या कामाबद्दल बहुधा दुसऱ्या पक्षांना जबाबदार धरतो. तेव्हा प्रेक्षकांपैकी कोणीही उठून त्याला जाब विचारण्याची मुभा सभा संयोजकांनी दिली पाहिजे. स्टॉप.